सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 131 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेल्या अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले तत्वसिद्धांत व आचार विचार प्रणाली आपण नामधारक अवस्थेत असताना, वासनिक अवस्थेत असताना धर्माच्या अनुषंगाने कसे ते पाळू शकतो, त्या अनुषंगाने कोणत्या दृष्टीनं कोणत्या विचाराने ते आपण समजून घेऊन करायचे असतात. आणि नामधारक आणि वासनिकांमधली जी न्यूनगंड आहे धर्माच्या आचारा विचाराच्या अनुषंगाने किंवा भीती आहे, त्याचं आपण चिंतन करत आहोत. मागील सत्संगामध्ये आपण ज्या वचनांचं चिंतन केलं त्या वचनांच्या संदर्भात अनेक सद्भक्तांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं म्हणजे धर्मामध्ये अनेक साधू संत असतील, वासनिक असेल, आज मार्गदर्शन करताना आपल्यापर्यंत ते मार्गदर्शन पोचत असतं. अनेक सद्भक्त नामधारक वासनिक अभ्यास करत आहेत आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने धर्म काय आहे, धर्माची व्याप्ती किती अमर्याद आहे हे लक्षात यायला लागले. ही खूप मोठी जमेची बाजू जरी असली तरी तत्वसिद्धांत सांगणारे साधू संत असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आज गावोगावी धर्माच्या अनुषंगाने सत्संग आहे कुणीतरी घेत असतं आणि त्या सत्संगामध्ये जाण्याचा योग आज नामधारक आणि वासनिकांना प्राप्त झालेला आहे. पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे. धर्माच्या अनुषंगाने पूर्वी भरपूर गैरसमज किंवा अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या. धर्म योग्य कोणता आणि काय नेमकं हे लोकांपर्यंत न पोचल्यामुळं ज्याप्रमाणे अन्य लोकांना संभ्रमावस्था धर्माविषयी होती किंवा एक गैरसमज निर्माण झालेला होता, तितकाच गैरसमज संभ्रमावस्था आपल्या उपदेशी बांधवांमध्ये सुद्धा होती. परंतु आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. अनेक अनुषंगाने अनेक गोष्टीच्या माध्यमातून, आचार विचाराच्या तत्वसिद्धांताच्या माध्यमातून लोकांना धर्म काय आहे याची प्राथमिक ओळख आज व्हायला लागलेली आहे. आणि ही प्राथमिक ओळख होत असताना धर्म मात्र खूप मोठा आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक सद्भक्त अभ्यासाला लागतात, अभ्यास करत आहेत. पूर्वी हे कडिकुलपातलं जे तत्त्वज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक साधू संतांमध्ये, वासनिकांमध्ये एक संभ्रमावस्था होती, गैरसमज होता. कारण काही सूत्रांच्या अनुषंगाने त्याविषयी एक संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. परंतु तशी आज परिस्थिती राहिलेली नाही आहे. पूर्वी तत्त्वज्ञानावरती, शास्त्रावरती किंवा धर्मावरती कोणी बोलत नव्हतं, कोणी काही सांगत नव्हतं. आज प्रत्येकाला चर्चा करावी, संवाद करावा, काहीतरी सांगावं, कोणाकडून काहीतरी ऐकावं, ही एक प्रवृत्ती निर्माण झालेली, की इच्छा निर्माण झालेली आहे. आणि ते वाचण्यापोटी अनेक लोक याचा प्रयत्नातून ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे करत असताना तो धर्म, ती आचार विचार प्रणाली, ते तत्वसिद्धांत समजून घेतल्यानंतर ती आपल्या जीवनामध्ये आचरायची असते, त्या जीवनामध्ये उतरायची असते. त्याला धर्म म्हणतात. किंवा आपल्या अंतर्मनाची जी शुद्धीकरण आहे त्या शुद्धीच्या अनुषंगाने जी त्याग प्रवृत्ती असेल, आचार प्रणाली असेल, विचार प्रणाली असेल, त्याला धर्म म्हणतात. हे आजही कितीतरी लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे. कारण कर्मकांडात्मक धर्म, विधीत्मक धर्म आपल्यापर्यंत आलेला आहे आणि लहानपणापासून तेच संस्कार आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण तेच करत आलो आणि म्हणून त्या अनुषंगाने ते बाहेर पडणं आपल्या डोक्यातून, आपल्या विचारातून, आपल्या आचारा विचारातून इतकं सोपं नसतं. कारण धर्म, परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्व आहे, सिद्धांत आहे, ते जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा ते वेगळे काहीतरी दिसतात. आणि जो आपण धर्म पाकतोय तो आपल्याला वेगळा दिसतोय. ज्यावेळेस आपण अभ्यासाला लागतो त्यावेळेस संभ्रमावस्था नक्कीच निर्माण होत असते. परंतु त्या संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठीच आपण अभ्यास करतोय. धर्म काय आहे हे जाणून घेण्याचा उद्देशच आपला आहे की या अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आहे. कारण धर्म हा ज्ञानाचा आहे, ज्ञानी याचा आहे.
आणि म्हणून ते समजून घेत असताना योग्य मार्गदर्शन जर आपल्याला भेटलं तर नक्कीच आपल्या मनातली संभ्रमावस्था, संशय आपण दूर करण्याला कितीतरी अंशी आपल्याला ते उपयोगी ठरत असतं. परंतु आजही काही सूत्रांविषयी, काही वचनांविषयी, तत्त्वसिद्धांताविषयी वेगवेगळे मतं असल्यामुळं आजही अनेकांना एक संभ्रमावस्था निर्माण झालेली असते. कारण एखादं वचन, एखादं सूत्र, एखादं तत्त्व एखाद्या आपण भिक्षुकांना, साधुसंतांना विचारलं तर तेच उत्तर दुसऱ्या भिक्षुकांकडून, साधुसंतांकडून येईल याची गॅरंटी नसते. परंतु ते अत्यंत वरच्या लेवलचे प्रश्न असतात, वरच्या उंचीचे, वेगळ्या अवस्थेतले प्रश्न असतात. सर्वसाधारण प्राथमिक तत्त्वज्ञान समजून घेताना यामध्ये कोणत्या प्रकारची संभ्रमावस्था येत नाही आणि आली नाही पाहिजे. कारण आपण प्राथमिक धर्म जो आहे तो बघतो आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे. धर्म जितका आपण पुढं जाल, जितकं खोलवर जाऊ, तितकं ते आपल्याला खोल घेऊन जात असतं. आपल्या बुद्धीची ताकद, आपली मानसिक अवस्था किंवा वासना काय आहे त्याच्यानुसार आपण पुढं जात असतो. ज्याला खरोखर परमेश्वर हवा आहे आणि तो परमेश्वर हवा असण्यासाठी धर्म समजून घेत आहे, तो मात्र संशोधनात्मक अभ्यास करतो आहे की नेमकं हे काय आहे, खरंच असं आहे का, असं असू शकतं का, आणि हेच खरं आहे का. हे संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नातून मात्र संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु ती व्यक्ती एक विशिष्ट अवस्थेला, विशिष्ट लेवलला गेलेली असल्यामुळं संभ्रमावस्था जरी निर्माण झाली ती तेवढ्यापुरती असते. त्याचं संशोधन, त्याची चिकित्सा ही, त्याचा प्रयत्न हा सतत चालू असतो. कारण आज अनेक साधुसंत हे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. फोनवरती आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. कधीतरी प्रत्यक्षात आपल्या भेटीगाठी होत असतात. पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. ही खूप जमेची बाजू असल्यामुळं आपण खरोखर भाग्यवान आहोत. परंतु ती वासना, तो प्रयत्न आणि ती जाणीव आपल्याला झाली तर. अन्यथा आजही अनेक लोक आहे की जे धर्मात वर्षानुवर्षे आहे, परंतु कोणत्या प्रकारचा त्यांचा अभ्यास नाही, अभ्यास करण्याची प्रवृत्ती नाही, वासना नाही, इच्छा नाही. त्यामुळं ते खूपच धर्मापासून दूर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग धर्मात जितकं आपण जास्त खोलवर जाऊ तितकं परमेश्वरातलं आपलं अंतर कमी होत जातं. धर्मातलं आपलं अंतर कमी होणं म्हणजेच परमेश्वरातलं आपलं अंतर कमी होणं आहे. कारण धर्म आपल्याला परमेश्वर दाखवत असतो आणि परमेश्वराने त्या धर्माद्वारेच आपल्याला स्वतःची ओळख करून दिलेली आहे. आणि म्हणून धर्म सांभाळून घेणं, धर्म समजून घेणं, धर्म सांभाळणं, ती जाणीवेतून आपण ते तत्त्वसिद्धांत पाळणं, हे खरं तत्त्वज्ञान आहे आणि हा खरं सत्संग आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. अनेक वचनातून आपल्या संभ्रमावस्था, आपले प्रश्न दूर होतात. अनेक सद्भक्तांचे प्रतिक्रिया येत असतात की आमच्या मनामध्ये जे प्रश्न आहे, ज्या शंका आहे, जसजसे सत्संग आपण ऐकत राहतो तसतसं आपोआप त्या शंका, प्रश्न निर्माण जरी झालेले असतील किंवा होत असेल तर ते आपोआप कमी होऊन जातात. परंतु त्याला संयम असायला हवा, शांतता असायला हवी. स्टेप बाय स्टेप, एकाच्या पाठीमागं दुसरा, दुसऱ्याच्या पाठीमागं तिसरा, अशी सत्संगाची जी मांडणी आपण केलेली, त्या मांडणीनुसार जर आपण खरोखर शांततेने जर ऐकत गेलो तर नक्कीच आपल्या मनातले कोणते प्रश्न असो, कसले प्रश्न असो, ते काही अंशी तरी आपल्याला त्यातून उत्तर सापडण्याचा एक वेगळा अनुभव, एक वेगळी प्रचिती नक्कीच आपल्याला भेटेल. कारण अनेकांच्या मनात प्रश्न राहतात, परंतु ते प्रश्न एखाद्या व्यक्तीला विचारल्यानंतर लगेच सुटतील किंवा लगेच समजतील, त्याचं उत्तर लगेच सापडेल याची कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते, शाश्वती नसते. म्हणून सत्संगाच्या माध्यमातून एक आपल्या बुद्धीमध्ये एक वातावरण निर्माण होत असतं. तो एक व्यसन आपल्याला लागतं, त्याचं आपण चिंतन करत असतो आणि पुढं जाता जाता आपल्या प्रश्नांचं कुठंतरी कोणत्या तरी सत्संगामध्ये त्याचं उत्तर आपल्याला भेटून जातं. पण अत्यंत शांततेने ऐकणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण काही सद्भक्तांच्या प्रतिक्रियावरून जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधतो तेव्हा ते म्हणतात, मी 120पर्यंत सत्संग ऐकले, 97पर्यंत ऐकले, 94पर्यंत ऐकले, परत डबल ऐकतो. परंतु त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या प्रश्नावरून असं लक्षात येतं की त्यांनी सत्संग ऐकले जरी असले तरी ते शांततेने आणि सिरियसतेने ऐकलेले नसतात. कारण त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक सत्संगामध्ये जरी दिलेले असले तरी तेच प्रश्न परत रिपीट होत असल्यामुळं ते लक्षात येतं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की सत्संग ऐकताना अत्यंत शांततेने ऐका,
जेव्हा वेळ असेल तेव्हाच ऐका. नुसतं ऐकायचं आहे म्हणून, उरकायचं आहे म्हणून उरकू नका. कारण त्यातून काहीतरी आपल्याला भेटलं पाहिजे आणि ते भेटणं म्हणजे आपल्यामध्ये अंतर्मनामध्ये बदल होणं. तो बदल जर आपल्याला अधोरेखित करत असेल त्या सत्संगातून, तर ते आपल्याला भेटणं आहे. किंवा नुसताच हा सत्संग ऐकला आणि ऐकून एकदाचा उरकावला, याला काही अर्थ नाही. कारण ते आपल्याला घेण्यासाठी आपण जर घेत असेल तर त्याच्यासाठी तेवढी शांतता, शिरस्ता आणि मन एकाग्र करून आपल्याला ते ऐकावं लागेल. अन्यथा ते ऐकण्याला काही अर्थ राहणार नाही. मागील सत्संग आपण पूजा पुरस्कार न स्वीकारावे या सूत्रापर्यंत आपण पोहोचलो होतो. या संदर्भात आपण कितीही बोलला आणि किती प्रकाश टाकला तरी आपल्या तो कमी आहे. कारण आजची परिस्थिती धर्माची यातूनच सुरुवात होते, यातच संपत असते आणि सगळीकडे त्याचा उहापोह झालेला असतो. परंतु परमेश्वरांनी तर स्पष्ट सांगितलं आहे, एखाद्या साधकाने ज्यावेळेस साधना करत असताना आचार, तत्व, सिद्धांत किंवा त्याग करत असताना आपोआपच तो नावारूपाला येत असतो. आणि मग अनेक जे सर्वसामान्य जीव असतात ते आकर्षिले जातात आणि त्यांनाही असं वाटतं की आपण पूजा पुरस्कार करावा आणि ते करत असतात. परंतु त्यात आपण किती मर्यादा ठेवायची आणि त्यात किती वाहून घ्यायचं, कारण ते आपल्या धर्माला घातक आहे. आपण जी किंवा जी साधना करत असतो त्याला घातक आहे. परंतु कोणीच असा नाही आहे की जो पूजा पुरस्कार स्वीकारत नाही, असं नाही आहे. कितीतरी माझे अनुभव आहे का यातून बाहेर पडलेले साधू आहे. कितीतरी माझ्याकडे साधुसंत येत असतात. आता साधुसंत आल्यानंतर एक परंपरा, एक रूढी किंवा एक आचार धर्माचा म्हणून आपण जेव्हा त्यांना जेवणाचं आमंत्रण द्यायचं असेल तर मग 2 दंडोत घालावे लागतात. मग त्यांना विनंती करावं लागते. मग ते घरी येतात. आल्यानंतर मग त्यांचे हातपाय धुणं, परत पाटावर बसवणं, मग गंध, अक्षदा, संकल्प, मग दंडोत. त्यानंतर ह्या परंपरा एक नेहमीच्या आणि आपल्या पाहण्यात गेलेल्या असतात. परंतु काही साधुसंत हे काहीच करू देत नाही. जेव्हा आपण त्यांना म्हणतो की बाबाजी आज दुपारचं पिढाहरण किंवा जेवण तुम्ही माझ्याकडे आले तर बरं होईल, तुम्हाला वेळ आहे का? ते आणि त्यात काय येऊ शकतो, काहीच अडचण नाही. म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारचं असं काहीच वाटत नाही. परंतु ते एक लक्षात घेतात, चर्चा करतात. त्या चर्चेतून व्यक्ती आणि मनुष्य त्याची विचारधारा समजल्यानंतर त्यांना ते लगेच येतात. आल्यानंतर ते कोणतंही कर्मकांड हे करू देत नाही. आलो आहे जसं अभ्यागत एखादा तुमच्या घरी आला आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारची प्रोसेस किंवा विनाकारण एक कृत्रिमता करायची म्हणून करायची असं करत नाही. तशा पद्धतीने मी तुमच्याशी आलेलो आहे. तुम्ही द्या, मी जेवण करतो. त्यांच्याकडं पात्र असतं, आपण ताट पुढं ठेवायचं असतं. ते संकल्प घेत नाही, पूजा अर्चा करू देत नाही, गंधाक्षदा करू देत नाही, पैशाची पूजा करू देत नाही. तर असे कितीतरी साधक आहे का जे त्यातून बाहेर पडलेले. पण समाजात राहत असताना, समाजाचे संकेत पाळत असताना, अनेक जे भक्त आहे त्यांची मनं धरत असताना साधुसंतांना हे करावं लागतं. काही करतात, काही नाकारतात. परंतु ते योग्य अयोग्याच्या अनुषंगाने फक्त त्याच्यात मर्यादा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. तर परमप्रीतीने, आपलेपणाने किंवा ज्ञानाचं पूजनाच्या अनुषंगाने आपण ते करत असतो. परंतु काही साधुसंत त्यातून बाहेर पडलेले असल्यामुळं त्यांना ते जी गोष्ट आहे ती न पटत असल्यामुळं म्हणा किंवा ती अवस्थेतून ते बाहेर पडलेले असल्यामुळं ते स्वीकारत नाही. परंतु ते स्वीकारत नसल्यामुळं मग आपल्याला तेच खूप योग्य आहे, खूप मोठे आचारवंत आहे असं समजून चालता येत नाही. कारण काही बाह्य अंगाने करतात, काही अंतरांगाने करतात, काही त्यांच्या विचारांनी, दृष्टीतून पटणं न पटणं, योग्य अयोग्य हा विचार करून करत असतात. तर पूजा पुरस्कार न स्वीकारावे हे साधकाला परमेश्वराने सांगितलेलं आहे. पूजा पुरस्कार न करावे असं सांगितलेलं नाही. करावे आणि स्वीकारणे याच्यात खूप मोठा फरक आहे. तर आपली भावना असते, आपली श्रद्धा असते, आपले गुरुजन आपल्या घरी आलेले असतात किंवा काही क्रियेच्या माध्यमातून आपण ती पूजा करत असतो. आपली भावना, आपला हेतू, आपला उद्देश हे आपण अत्यंत निरपेक्षपणे आणि अदृष्टपणे जर ठेवला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो. कारण लीळाचरित्रात जेव्हा आपण जातो तेव्हा परमेश्वराचं पूजा अवसर, 22 त्रिकाळ पूजा अवसर करायच्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्यातून ते अवसर बघण्यासाठी अनेक अन्य लोक, अभ्यागत लोक यायचे. त्या अवसरातून अनेक भक्तांना फायदे झालेले आहे. तर ह्या ज्या गोष्टी आजही ते करतो. परंतु परमेश्वराचं पूजा अवसर, परमेश्वराची पूजा अर्चा
आणि साधुसंत म्हणजे एक जीवाची पूजा अर्चा याच्यात फरक असल्यामुळं ती मर्यादा आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि स्मृतिस्थळामध्ये आचार्यांनी याच्यावरती बऱ्याच स्मृतींमध्ये प्रकाश टाकलेला आहे. ते आपण पाठीमागच्या सत्संगात बघितलेलं आहे. परंतु त्यातच अडकून न जाता त्याच्या बाहेर आपण या जीवानी पडलं पाहिजे आणि तेच सर्व काय आहे हे न समजता परमेश्वराचं तत्त्वज्ञान काय आहे समजून मग त्या आचाराकडे आपण झुकलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. तर त्याच्यानंतर परमेश्वराने या वचनांचं किंवा पूजनीय केशवबासांनी सुद्धा या वाचनांची जी जडणघडण किंवा जी बांधणी केलेली ते अत्यंत सुंदर आहे. स्तुतिपर वैराग्य न करावे, त्याच्या पुढचं सूत्र आहे स्तुतिपर वैराग्य न करावे, म्हणजे पूजा पुरस्कार न स्वीकारावे. तर हेच का नाही, पण स्तुतिपर वैराग्यसुद्धा करू नये. आता या संदर्भात आपण आपल्या धर्मामध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात की आपण सहजच बोलून जातो की वैरागी बाबा आहे. म्हणजे आचार परमेश्वरांनी एकच सांगितलेला आहे, वैरागी आचार, हा आचार, तो आचार असा वेगळा काही सांगितलेला नाही. फक्त स्त्री आणि पुरुष या अनुषंगाने थोडासा बदल, स्त्रीला थोडंसं मर्यादित किंवा लिमिटेशन येतं, मर्यादा येतात, म्हणून त्या अनुषंगाने काही वेगळा आचार स्त्रियांसाठी सांगितलेला दिसतो. परंतु साधक म्हणून परमेश्वराने आचार मात्र एकच सांगितलेला आहे. परंतु वैरागी म्हणजे बाबा यांना काहीच अपेक्षा नाही आहे आणि कोणत्या प्रकारच्या अभिलाषा नसल्यामुळं ते कसे तरी राहतात, कसं तरी जीवन कंठतात, काहीतरी साधना करतात, अशी एक आपल्या मनामध्ये मानसिकता आहे. आणि अनेकांनी ती आपल्या मनामध्ये मानसिकता तयार केलेली आहे. कारण काही साधुसंतसुद्धा बोलता नाही ते वैरागी आहे. वैरागी याचा अर्थ काय? धर्म तर एक आहे, तर तो एक आहे. आचार विचार प्रणाली परमेश्वराने एकच सांगितली, फक्त हे करू शकत नाही, ते करतात. तर नित्यविधीमध्ये आहे आणि निमित्तविधीमध्ये आहे. काही निमित्तविधीमध्ये असलेले जे साधुसंत आहे की ज्यांची आश्रम पद्धत आहे, त्यांच्याकडं 5, 25, 50 काही मंडळी आहे, साधुसंत असतील, तपस्विनी असतील, तर ते त्यांना वैरागी म्हणत नाही. किंवा एखादे जरी कपड्यावरून कोणीतरी वैरागी म्हणतं आहे, तर असं काही नाही आहे. तर वैरागी म्हणजे कोणत्या प्रकारची अभिलाषा न ठेवता फक्त परमेश्वर माझा, मी परमेश्वराचा, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तत्वावरती चालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणारा एक साधक, तो वैरागी. त्याला वैरागी पण आलेलं असतं मनातून, अंतर्मनातून, विचारातून, बुद्धीतून, आणि ते बाह्य अंगाने आपोआपच दिसतं. आणि म्हणून परमेश्वरांनी जरी ते एकच सांगितलं असलं तर आपण मात्र ते वर्गीकरण केलेलं आहे. पण परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं की जे स्तुतिपर वैराग्य, कोणीतरी स्तुती करतं आहे, कोणीतरी चांगलं म्हणतं आहे म्हणून आपण ते करावं, हे चुकीचं आहे. कारण समाजामध्ये असे लोक दिसतात की बाबा मी खूप धार्मिक आहे असं दिसावं म्हणून मग त्यांची पद्धत वेगळी असते, थोडीशी विडा वाहण्याची पद्धत, साधुसंतांना दंडोत घालण्याची पद्धत किंवा बसण्याची पद्धत. परंतु नंतर माझ्या लक्षात असे कितीतरी लोक आहे की दिसताना बाह्यांगाने खूप धार्मिक दिसतात, परंतु जेव्हा कधीतरी प्रसंगानुरूप त्यांच्याशी संबंध येतो तेव्हा लक्षात येतं की याच्या विचारधारा किती कंजेस्टेड आहे, किती छोट्या आहे, तो किती धर्माच्या लांब आहे. परंतु काही लोक असे बी दिसतात की जे धार्मिक दिसत नाही, ते अत्यंत थोडेसे प्रगल्भ, थोडेसे ब्रॉड, चौकटीच्या बाहेर राहणारे, खूप धार्मिक दिसत नाही, परंतु त्यांच्या विचारधारेवरती त्यांनी धर्म बऱ्यापैकी सांभाळलेला आहे. काही लोक असे माझ्या संपर्कात आले का कधी असं वाटलं नव्हतं का हे संन्यास घेतील, अनुसरतील, त्याग करतील, परंतु कुटुंबासहित अनुसरलेले लोक मला नंतर लक्षात आले. तर कोणत्या जीवाविषयी आपण कोणत्या प्रकारचं असं विशिष्ट विचार मांडू शकत नाही, कोण योग्य, कोण अयोग्य, कोण चांगला, कोण वाईट, तर त्या अनुभवातून, संपर्कातून कधीतरी आपल्याला ते जाणवतं. पण परमेश्वराने स्पष्ट साधकाला सांगितलं आहे का कोणतरी स्तुती करतं आहे म्हणून वैराग्य पण आपण स्वीकारू नये, तर ते खरोखर मनातून ते आलं पाहिजे, ती त्यागाची भावना, ती विचारधारा. आणि आपण नामधारक वासनिक अवस्थेत असतानासुद्धा आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं, खूप धार्मिक म्हणावं आणि खूप मला धर्म कळतो आहे अशा अनुषंगाने न वागता नॅचरल राहिलं पाहिजे, एक नैसर्गिक राहिलं पाहिजे. देव आपल्याला जेवढा कळाला आहे, जेवढा समजला आहे, त्या पद्धतीने आपण धार्मिकता करत असतो. आणि ती धार्मिकता करत असताना आपल्या मनामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये एक नैसर्गिक भावना किंवा एक नैसर्गिकता निर्माण झाली पाहिजे. ती नैसर्गिकता जोपर्यंत आपल्या मनात येत नाही, आपल्या विचारात किंवा आपल्या वागण्यात येत नाही, तोपर्यंत ते परमेश्वरापर्यंत पण पोहोचणार नाही. किंवा नुसतीच कृत्रिमतेने एक ॲक्टिंग करायच्या उद्देशाने लोक म्हणतात, पाहतात, चांगलं म्हणतात किंवा बाबा लोकांनी वाईट म्हणू नये म्हणून आपण बोलणं किंवा वागणं, राहणं, हे जर असेल तर इथं डुप्लिकेशनला अजिबात महत्त्व नाही. कारण परमेश्वर सर्वज्ञ, परमेश्वर सर्व जाणतात. कारण आपण कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने, कोणत्या भावनेने करतो आहे
परमेश्वर ते लगेच पकडत असतात. म्हणून इथं डुप्लिकेशनला काही अर्थ नाही. इथं लोकांचा काही संबंध नाही, समाजाचा काही संबंध नाही. ते आपलं वैयक्तिक परमेश्वराचं आणि आपलं ते नातं आहे ते दृढ करण्यासाठी जसं आहे तसं असावं. मनुष्य मात्र होणे असावे, परमेश्वराने स्पष्ट सांगितलेले. जसं आहे तसं असावं, स्वभाववत झालं पाहिजे. आणि तो स्वभाव प्रगटला तर जीवाचं मुंचन होतं. हे परमेश्वराने आपल्याला अनेक सूत्रातून या गोष्टी सुंदरपणे आपल्याला मांडलेल्या आहे. म्हणून नैसर्गिकता आपल्या धार्मिकतेमध्ये, आपल्या आचाराविचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आली पाहिजे, सहजता आली पाहिजे. खूप कृत्रिमतेने ॲक्टिंग करून परमेश्वर किंवा धर्म आपल्याला समजू शकत नाही किंवा भेटू शकत नाही. हे जर मनात आलं तर आपोआपच स्तुतिपराचं जी गोष्ट आहे ही आपण करणार नाही. परमेश्वराने साधकाला जरी सांगितलेलं असेल तरी आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण साधक जरी कोणी आपल्या व्यतिरिक्त जर असेल पण त्या साधकाचा ना आपला सतत संपर्क येत असतो. आणि तो संपर्क तो संवादाच्या अनुषंगाने असेल, क्रियेच्या अनुषंगाने असेल किंवा काही पूजा याच्या अनुषंगाने असेल. त्याच्यामुळे आपल्यालाही ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते समजून घेऊन जर आपण धार्मिकता केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर कीर्तीसाठी कोणत्याही गोष्टी आपण न करता परमेश्वर प्राप्त व्हावा, परमेश्वर व्हावा हाच उद्देश ठेवून, हेच ध्येय ठेवून जर आपण आपली धार्मिकता केली तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला फायदा होतो. तर ही जी तत्त्वज्ञान आहे हे कोणाकडून घ्यावं, कसं घ्यावं हे परमेश्वराने स्पष्ट सांगितले. सामान्य स्त्री सदनस्थिता पासून संदेह त्रुटी करू ये. म्हणजे सामान्य स्त्री म्हणजे एक वेश्या जी आहे त्याला सामान्य स्त्री म्हटलं गेलेलं आहे. तर एखादा साधू आहे, एखादा साधक आहे, त्या वेश्येच्या घरी गेलेला आहे, वेश्येच्या घरात राहतोय असा आहे. परंतु तो ज्ञानी आहे, त्यांनी ज्ञान काढलेलं आहे, त्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे जसं आहे तसं समजलेलं आहे, कळालेलं आहे आणि तो समजावूनसुद्धा सांगू शकतो. जर असा कुणी असेल तर कधी परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला एखादा प्रश्न पडला आणि आपल्या आजूबाजूला जर कोणीच नसेल तर तो पर्यायसुद्धा निवडायला आपल्याला हरकत नाही असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. किंवा मनात ती विकल्पता येऊ नये किंवा बाह्य अंगाने त्याला आपण मनात आणू नये की हा गेलेला आहे आणि याच्याकडे काही नाही आहे आणि हा बाह्य अंगाने तर आपल्याला असा दिसतो. परंतु आपला धर्माच्या अनुषंगाने जर त्याचा फायदा होत असेल तर तो आपण करून घ्यावा. कारण त्याचा जो आचार आहे, त्याचं जे तत्त्व आहे, त्याचा जो सिद्धांत आहे, त्याचा जो धर्म आहे त्याला कळालेला आहे. त्याच्या अनुषंगाने त्याला त्याचा फायदा तोटा भेटणार आहे. परंतु जर आपल्याला काही पर्यायच नाही आहे आणि आपल्याला तिथं गेल्यानंतर आपले जर शंका दूर होत असेल, प्रश्न निर्माण झालेले ते जर आपल्याला दूर होत असेल, त्याचा फायदा होत असेल, योग्य पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर सापडत असेल तर मनात कोणत्या प्रकारच्या विकल्प न आणता आपण तिथंसुद्धा गेलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते ज्ञान आपण त्या ज्ञानियाकडून काढलं पाहिजे. शास्त्राविषयी काही संदेश असेल, शंका असेल तर त्यांना विचारायला कोणत्या प्रकारचा शंका किंवा मनात विकल्प न आणता आपण ते केलं पाहिजे. कारण आपल्या मनात विनाकारण बाह्य अंगाने आपण घेत असतो, कारण ही व्यक्ती आहे, ही अशी आहे. आता त्या अनुषंगाने जर घेतलं तर नामधारक असेल, वासनिक असेल तर हा त्याच्यावरची लेवल आहे. कारण हा साधक असून सामान्य स्त्रीच्या घरी गेलेला आहे, म्हणजे अत्यंत खालची स्टेप आहे, अवस्था आहे असं पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल. मग त्याच्यापेक्षा नामधारक, वासनिक यांनाही विचारायला काय हरकत नाही आणि यांच्याकडूनही बी तत्त्वज्ञान ऐकायला काय हरकत नाही किंवा यांच्याशी बी संवाद शास्त्राची करायला हरकत नाही. किंवा काही लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेल्या असतात आणि केलेल्या राहतात की जो अनुसरलेले पुरुष आहे, ज्यांनी कपडे घातलेले, यांनी त्याग केलेला आहे, त्यांच्याकडूनच शास्त्र ऐकावं, त्यांनाच प्रश्न विचारावे किंवा बोध आणि बोधशक्ती परमेश्वर जरी देत असेल तर ते फक्त निमित्त अनुसरलेल्या जीवालाच करतात. या साऱ्या संभ्रमावस्था या सूत्रामध्ये परमेश्वराने पूर्ण निकाली काढून टाकलेले आहे. कारण सामान्य स्त्रीच्या ठिकाणी गेलेली जी पुरुष असतो तो त्याची अवस्था सर्वात शेवटची खालची अवस्था आहे आणि त्याच्या खालच्या अवस्थेला सुद्धा परमेश्वराने जर परवानगी आपल्याला दिलेली, तिथं जायला सुद्धा तुम्हाला हरकत नाही किंवा मनात विकल्प आणू नका असं सांगितलं आहे, तर त्याच्यापेक्षा नामधारक, वासनिक हे तर कधीही चांगले. त्याच्यामुळं मनामध्ये ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या आहे आणि आपल्याला आजूबाजूच्या काही मंडळींनीच आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था टाकलेली असते. परंतु आपण शास्त्र अभ्यासलेलं नसल्यामुळं आपण ते गृहीत पकडतो आणि बाह्य अंगाने आपल्याला ते लक्षात आल्यामुळं आपण लगेच लक्षात येतं का हा हे बरोबर आहे. तर असं काही नाही आहे. कारण हे मला स्वतःचा आलेला अनुभव आहे जेव्हा सत्संग घ्यायला मी सुरुवात केली. कारण
स्वतःच्या अभ्यासातून एक अभ्यासक्रम तयार केला आणि ते आपल्याला कळालं आहे, ते आपल्या बांधवांना सद्भक्तांना सांगावं तशी मागणी यायला लागली. आणि जेव्हा मी सत्संग घ्यायला लागलो वेगवेगळ्या एरियामध्ये, तर काही भिक्षुक वर्ग, काही साधुसंत जे कंजेस्टेड विचाराचे आहे, छोट्या विचाराचे आहे, त्यांच्यापर्यंत हीच गोष्ट ते सांगत होते की शास्त्र कोणाकडून ऐकू नये, कशाला ऐकू नये, त्यातून तुम्हाला उमट होणार नाही, त्यातून तुम्हाला समजणार नाही, शास्त्राचं ते अन्यकथन होईल किंवा त्याला दोष लागेल, सांगणाऱ्याला बी आणि ऐकणाऱ्याला बी. अशा बऱ्याच विरोधात्मक संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या गोष्टी कानावर आल्या. परंतु हे शास्त्र किती मोठं आहे असं कंजेस्टेड विचाराने ते लपल्या जात नाही. जेव्हा हे प्रश्न मला आले तेव्हा काही सूत्रांचे आधार मी जेव्हा दिले तेव्हा बऱ्याच लोकांच्या संभ्रमावस्था गेल्या. आणि बोध आणि बोधशक्ती ही देण्याचं काम परमेश्वर करतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकारातला विषय. त्यांनी कोणाला निमित्त करावं हे ते ठरवणार आहे. आपण नाही ठरू शकत का यालाच याच्याद्वारेच त्यात करतात, यालाच निमित्त करतात, असं काही नाही. एखादे अन्य व्यक्ती जरी असेल तर त्याला निमित्त करून सुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीची जाणीव किंवा उमट परमेश्वर करून देऊ शकतात. त्या योग्यता कोणामध्ये, कारण भक्ताची थोरी परमेश्वर म्हणता मीच जाणतो. म्हणजे कोणत्या जीवाची कोणती योग्यता हे परमेश्वराशिवाय आपल्याला कोणी आपण ओळखू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्या मनामधल्या शंका किंवा संभ्रमावस्था किंवा भ्रम कोणी जर पसरवलेले असतील ते किती चुकीचे हे वचनं आपल्याला अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल. फक्त आपल्या मनामध्ये ती विकल्पता नसायला पाहिजे की कोणाकडून घ्यावं, याला ऐकावं का नाही, याचं तर हा असंच राहतो, तो तसाच राहतो, याच्याबरोबरच राहतो, याला काही कळतं का नाही, हा तर नामधारकच आहे, हा वासनिकच आहे, भिक्षुक जरी असेल तर मग ते असेच वागतात तसेच वागतात. तर अशी विकल्पता न ठेवता अत्यंत शेवटची स्टेप परमेश्वराने सांगितलेली. शास्त्र सांगताना परमेश्वराने खालची स्टेप आपल्याला सांगितलेली असते, म्हणजे त्याच्यावरचे सर्वच त्याला ग्राह्य आहे आणि मान्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या वाचनातून आपल्याला या गोष्टी, कोणतंही शास्त्र सांगताना परमेश्वराने हीच गोष्ट सांगितलेली आहे किंवा समजावलेली किंवा दाखवलेली आहे का परमेश्वर शास्त्र सांगताना सर्वात खालच्या अवस्थेतला जो जीव आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्या संदर्भातले सांगतात. एखादी क्रियासुद्धा सर्वात खालची क्रिया आहे ते सांगतात, जेणेकरून त्याच्यावरच्या सर्वच आपल्या मनातून त्या विकल्प किंवा संभ्रमावस्था किंवा शंका ह्या दूर झाल्या पाहिजे, निघून गेल्या पाहिजे. आणि म्हणून असा मनात विकल्प न ठेवता ज्याच्याकडून आपल्याला कळेल, ज्याच्या आपल्याला समजेल त्याच्याशी शास्त्रचर्चा, त्याच्याशी संवाद, त्याला प्रश्न, आणि आपलं जर प्रश्न त्यातून दूर होत असेल तर तो विकल्प आपल्या मनामध्ये न ठेवता आपण शास्त्रचर्चा किंवा शास्त्रसंवाद करत राहिलो पाहिजे. तरच आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, आपलं ज्ञान वाढेल. अन्यथा याला विचारावं, त्याला विचारावं, यालाच विचारू नये, त्यालाच विचारू नये, अशा संभ्रमावस्था जर असेल तर आपल्याला त्याचा योग येणं, परत ते भेटणं एवढं सोपं नाही आहे. आणि आजकालची परिस्थिती तशी राहिली पण नाही आहे. जर तसा जर विचार केला तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातूनही घेतो. इथं तर माध्यम काय आहे, एक विज्ञानाचं एक घटक माध्यम आहे. पण परमेश्वराला जर द्यायचं असेल तर ते परमेश्वर देत असतो. आणि हा अनुभव पूर्वी या सोशल मीडियाला, मोबाईलला सुद्धा विरोध करणारे भरपूर लोक होते, आजही आहे काही लोक. परंतु यातून कितीतरी शास्त्र अभ्यासणारी मंडळी आहे. मी दररोज मला काही प्रश्न निर्माण पडला तर अनेक साधू संत माझ्या संपर्कात आहे. मी कधीही फोनवरती त्यांना विचारतो, तासन तास चर्चा करतो, शंका दूर करून घेत असतो. तर हे जर शास्त्र, हे जर माध्यम वापरलं नाही तर आपल्याला तेवढा वेळ काढून आपण त्यांच्याकडे जाणं किंवा त्यांनी वेळ काढून आपल्याकडे येणं हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे, किंवा त्याचा वेळ देणं हे अशक्य झालं असतं. पण कोणती गोष्ट वाईट नसते, पण त्याचा चांगल्यातला चांगला आपण कसा वापर करून घेतो हे सर्वस्वी आपल्या विचारावरती, आपल्या ध्येयावरती किंवा आपल्या बौद्धिक पातळीवरती अवलंबून असतं. म्हणून विरोध करणारे करत असतात, परंतु परमेश्वराने ह्या विरोध करणाऱ्यांचे सारे प्रश्न परमेश्वराने वचनातून निकाली काढलेले. फक्त आपण ते अभ्यास करणं आणि आपल्याला ते समजणं हे अत्यंत गरजेचं. जर समजलं नाही तर आपण ते योग्य समजतो, गृहीत पकडतो आणि तसंच पुढच्यांना सांगत असतो. असे अनुभव दररोजचे येत असतात. त्याच्यामुळं आपण किती धर्माला पक्के आहोत आणि किती चिकित्सक आहोत त्याच्यानुसार आपली भूक किती आहे, त्याच्यानुसार आपली चिकित्सा आपण आजमावत असतो, मिळवत असतो. परंतु आपल्याला जर कळत असेल, समजत असेल, कोणाकडूनही घ्यायला कोणत्याही प्रकारच्या धर्माचा आडसर नाही आहे. आणि तत्त्व तसं परमेश्वर सांगत नाही, कारण परमेश्वराचा धर्म खूप मोठा आहे, अमर्याद आहे. तसं कंजेस्टेड विचार, कंजेस्टेड
जी गोष्ट आहे ही धर्मात परमेश्वराने कुठंच सांगितलेली नाही आहे. आणि आपली जी विचारधारा आहे याच्याकडूनच त्याच्याकडूनच असंच तसंच हे सारे कंजेस्टेड विचार हे धर्माला अजिबात चालत नाही, जमत नाही, ते धर्माला उलट बाधक आहे. आपल्याला धर्म घ्यायचा असेल आणि हे असे बाधक नकारात्मक विचार छोटे विचार जर आपल्याकडे असतील तर आपल्याला धर्म समजू शकत नाही, कळू शकत नाही. आणि म्हणून सामान्य स्त्रीच्या ठिकाणी एखादं ज्ञानी पात्र जर असेल आणि त्यांच्यापासून जर आपल्याला प्रश्न निर्माण झालेला जर सुटत असेल तर त्यांच्याकडे जाण्यास आपली कोणत्याही प्रकारची हरकत नसावी. कोणत्याही प्रकारचा मनात विकल्प न ठेवता परमेश्वराने तिथं आपल्याला जायला परवानगी दिलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जरठावस्थे विकार जाय परी विकल्प न वचे, म्हणजे चर्या जरठावस्थेत विकाराचे कार्य जे आहे ते जात असते, परंतु कल्पाकल्प करणे मात्र जात नाही. म्हणजे जसजसं वय आपलं वाढत जातं तसतसं विकाराच्या अनुषंगाने विषयाच्या अनुषंगाने ती शारीरिक जी भूक असेल किंवा शारीरिक जी कमतरता असेल ती आपोआप त्याच्यामध्ये ती पातळ होत जाते, कमी होत जाते, ती ओढ कमी होत जाते. परंतु विकल्प जो आहे हा शेवटपर्यंत असतो, कारण ते मनाची अवस्था आहे. मनात येण्यासाठी काही विशिष्ट वय कमी जास्त याचं काही, कारण मन कधीच थकत नसतं. त्याच्यामुळे जरट अवस्थेमध्ये विकार जात असतो किंवा पातळ होत असतो, कमी होत असतो, परंतु विकल्प मात्र मनामध्ये येत असल्यामुळं विकल्प कधी जात नाही. आणि तो विकल्प गेला पाहिजे त्याच्यासाठी आपली मनाची जी अवस्था आहे ती एकाग्र, परमेश्वराकडं सतत चिंतन, परमेश्वराचं नामस्मरण किंवा परमेश्वराचा आवड वेद जर असेल तर नक्कीच आपल्याला यातून बाहेर पडू शकतो. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचं सूत्र आहे, वेड्या पिस्या बद्र्या अंध मुक्या धर्मी आदी करू नये. आता वेड्या पिस्या बद्र्या हे जे आहे अंध मुके हे आपण बाह्य अंगाने बघतो आहे. ही वेडा आहे, हा पिसा आहे, हा आंधळा आहे, हा बायरा आहे, हा लांगडा आहे किंवा हा मुका आहे. या बाह्य अंगाने आपण बघतो की ज्याला पाय नाही तो पांगळा, ज्याला डोळे नाही तो आंधळा, ज्याला कान नाही ऐकू येत नाही तो बैरा. परंतु परमेश्वराने हे सांगण्याचं जे तत्त्व आहे हे वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. का वेड्याची व्याख्या परमेश्वराने केलेली. वेडा म्हणजे कोण, आंधळा म्हणजे कोण, मुका म्हणजे कोण, त्यांना धर्माचा अधिकार नाही. रजे रंगे तो वेडा, राजस प्रवृत्तीचा जो आहे, जो राजामध्येच सुख पाळत असतो, मोठेपणा कीर्तीला हापापेला असतो, त्याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे वेडा. आता अशांना समाजामध्ये जास्त मानपान भेटत असतो. राजकीय लोक जे असतात पॉलिटिकल, त्यांना तीच हवा असते आणि त्याच अवस्थेतून ते गेलेले असतात. त्यांनी स्वतःचं मोठेपण केलेलं असतं. त्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला साधक अवस्थेमध्ये सुद्धा दिसतात. तर तो वेडा सांगितलेला आहे. अशांना धर्माचा अधिकार नाही, कारण त्यांना धर्म जर कळाला, धर्माची जाणीव झाली, धर्म समजला, तर तो या अशा कीर्तीच्या पाठीमागे किंवा मोठेपणाच्या पाठीमागे कधी धावणार नाही. आणि त्याला देव हवा आहे, तो या अशा गोष्टीतून कधीच बाहेर पडलेला असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. का विकाराचे निरर्थक जे कार्य तो करतो तो वेडा म्हटले. निरर्थक कार्य विकाराचे, विकार हे इंद्रियाचा धर्म विकार आहे आणि त्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नसताना निरर्थकपणे जो वागत असतो, त्याच्यामध्ये एक व्यावहारिकता नसते, कौशल्य नसतं किंवा त्याला शास्त्रामध्ये कुशळता जर नसेल तर तो वेडाच आहे. कारण आपणही एखाद्याला चांगला माणूस दिसतो, चांगला असतो, परंतु त्याला बसण्याचं भान नसेल, बोलण्याचं भान नसेल, कुठं काय बोलावं, कसं बोलावं, आपण थोडक्यात एक व्यावहारिक सेन्स त्याला नसेल तर आपण म्हणतो काय मूर्ख माणूस आहे, वेडा माणूस आहे. कारण त्याला कसं बसावं, कसं बोलावं, कसं उठावं, कोणत्या पद्धतीनं त्यांनी मांडणी करावी हे आपल्याला न आवडल्यामुळं किंवा समाजाच्या नियमामध्ये किंवा समाजाच्या चौकटीत ते न बसत असल्यामुळं आपण त्याला लगेच मूर्ख किंवा वेडा म्हणून ठरवत असतो. तर अशा व्यक्तीला परमेश्वर म्हणतात धर्माचा अधिकार नाही. कारण धर्माच्या अधिकारामध्ये धर्म जर सांभाळायचा असेल तर तुम्हाला व्यावहारिक बुद्धी, कुशळता असणं अत्यंत गरजेचं आहे. इथं मूर्खांचं आणि वेडेपणाचं अजिबात काम नाही. हे मी अनेक सत्संगामध्ये बोलत असतो. काही नाही त्याचा खूप राग येतो, कारण अनेकांनी मला ह्या प्रतिक्रिया पण दिलेल्या आहे का तुम्ही मूर्ख, वेडे असे शब्द वापरत नका जाऊ. पण परमेश्वराने ते स्पष्ट सांगितलेलं आहे. इथं मूर्खांचं काही काम नाही, कारण त्यांना धर्माचा अधिकार नाही. मूर्ख म्हणजेच वेडे, वेडे म्हणजेच मूर्ख. तर एकच गोष्ट त्याला जर सांगितली तर म्हणतात, आपल्या कर्मराटीमध्ये एक म्हण आहे
शहाण्याला शब्दाचा मार. एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट जर समजून सांगितली किंवा अनुभवातून तो शिकला तर नक्कीच तो परत भविष्यात ती चुकी कधी करत नाही. आणि जितका तुम्हाला अनुभव जास्त तितका सेन्स जास्त. ज्याला अनुभव कमी असतो समाजात कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं, कशा संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करायची, कोणाच्या वैयक्तिक जीवनात किती डोकवायचं, कोणाविषयी काय प्रतिक्रिया द्यायची किंवा कोणाविषयी आपण किती विचार करायचा, किती चिंतन करायचं, याचं त्याला किती सांगायचं, काय सांगायचं, नाही सांगायचं, हा सेन्स ज्याला नाही आहे तो मूर्ख असतो, तो वेडा असतो आणि त्यांना धर्माचा अधिकार नाही परमेश्वराने स्पष्ट सांगितलं. कारण ती कुशलता त्याच्याकडे असली पाहिजे. पुढे जाऊन नेहमी तमाचे कार्य करणारा जो आहे, ज्याला विवेक स्फुरत नाही असा मनुष्य पिसा समजावा. म्हणजे ज्याला तमाचेच कार्य तमतम करतो, अशांत किंवा एक चंगळवाद, त्याला थोडक्यात कोणत्या प्रकारची स्वस्थता नाही, शांतता नाही किंवा समाधान नाही. म्हणजे इस्टेटीचं असेल, जेवणाचं असेल, खाण्याचं असेल, बोलण्याचं असेल, 10 लोकांमध्ये मीच बोलावं आणि सर्वांनी ऐकावं ही प्रवृत्ती असेल, तर हे जे आहे ही पिसे लोक आहे, हमारी सुनो. आणि असे लोक आपल्याला आजूबाजूला खूप दिसत असतात. तर त्यांना ते भानच नसतं की आपण काय बोलावं, किती बोलावं आणि किती सांगावं. आणि असं कसं होईल का मीच सांगल आणि तेच खरं आहे आणि तेच तुम्ही ऐका. तर हे जे पिसे लोक आहे त्यांना भान नसतं त्या गोष्टीचं. ते भान नसलेला जो माणूस आहे तर तो माणूस हा पिसा आहे, ज्याला सदविवेक बुद्धी नाही किंवा वेळेनुसार त्याला ते स्फुरत नाही, त्याला अचानक लक्षात येत नाही. आणि मग त्याला कोणाला तरी सांगावं लागतं का अरे असं वागू नको, ही अशी परिस्थिती नाही किंवा अशी वेळ नाही, लोक बघतात तुला, लोक वेडे समजतील. तेव्हा मग त्याच्या लक्षात येतं. जर काही लोकांच्या लक्षात आणून देऊनसुद्धा लक्षात येत नाही, असे पिसे लोक जे राहतात आजूबाजूला आपल्याला कितीतरी या गोष्टी लक्षात येतात किंवा ऐकायला भेटतात. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं अन्यवार्ता करू नका. काहींना त्याच्यातच आवड असते, धर्माची खूप धार्मिकता दाखवतील, परंतु अन्यवार्त्याला सुरुवात केली का 4-4 तास अन्यवार्ता करतील. समाजावरती करतील, नातेवाईकांवरती करतील, राजकारणावरती करतील, एखाद्या गोष्टीशी अर्थार्थी आपला संबंध नसतो त्याच्यावरच बडबड करत राहतील, बोलत राहतील. आणि धर्माचा विषय आला का त्याला लगेच झोप येईल, आळस येईल, त्याला नको नको वाटेल. तर अशा प्रवृत्तीचे जे तामस प्रवृत्तीचे जे लोक असतात ते पिशे असतात आणि त्यांना धर्माचा अधिकार नाही. आजूबाजूला आपल्याला प्रयोगांती ह्या गोष्टी समजून येतात. कितीतरी आपण बरोबर स्थान करायला जात असतो तेव्हा चर्चेमध्ये कोण जास्त कोणत्या चर्चेत सहभागी होतो किंवा कधीतरी कोणीतरी कुठंतरी कार्यक्रमात भेटत असतं तर कोण आपल्याला काय प्रश्न विचारतो त्याच्यानुसार त्याची योग्यता, पात्रता, त्याची खोली धर्माच्या अनुषंगाने लांबी रुंदी आपल्याला कळत असते. आणि मग तो वेडेपिसे आपल्याला लगेच समजतात. त्यापासून आपण दूर गेलो पाहिजे आणि त्यांना धर्माचा अधिकार नाही त्याला आपण समजावायला आणि त्याला शहाणं करायला आपणही वेडे होऊ नये किंवा पिसे होऊ नये इतकं मात्र नक्कीच. आणि हे पूर्वज आत्तापर्यंत हे तंतोतंत पाळता ज्यांना धर्माची जाणीव आहे ते अजिबात बोलत नाही. जेव्हा एखादा प्रश्न आपल्या समोरून जाईल तेव्हाच ते बोलतील, तेव्हाच ते सांगतील. कारण त्यांना अंदाज नसतो हा कोण आहे, कसा आहे. तो अंदाज घेऊन मग चर्चा करायची असते ना. अंदाज न घेता बोलणारे हे त्यात बसत असतात की बाबा मला खूप कळतं आहे आणि मला खूप समजतं आहे, तुम्ही याला मी जे सांगतो आहे तेच खरं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारला त्याला येत नसेल तरी तो म्हणणार नाही, मान्य करणार नाही की मला येत नाही किंवा ऐकलेलं नाही, तो काहीतरी ठोकून देईल. तर असे राजस तामस प्रवृत्तीचे जे लोक आहे हे वेडेपिशे परमेश्वराने ठरवलेले आणि त्याच्यापासूनच आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्याला शास्त्राची आवड नाही, कोणाचे काहीच ऐकत नाही, तो अन्य व्यसनाने आधी असलेला तो जो आहे तो बैरा. ज्याला शास्त्राची आवड नाही, ज्याला शास्त्राची उमट किंवा जाणीव झालेली असते त्याला फक्त सत्संग ऐकणं, सूत्रपाठ ऐकणं, लीळाचरित्र ऐकणं त्याच्यात तो रमत असतो, त्याला ते बरं वाटत असतं. नाही तर ते ऐकायला लागलं का त्याला झोप येते. आणि आपलं तसंच होतं आहे. मागे एक कोणत्या तरी सत्संगात हा विषय, हा प्रश्न अनेकांनी विचारला की आम्हाला झोपच येत नाही. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही लीळा आठवत चला, लगेच झोप येईल. म्हणजे आपलं उलटं आहे. इकडूनच्या तिकडूनच्या चर्चा, इकडूनच्या तिकडूनच्या गोष्टी मनात आल्या तर आपल्याला झोप येत नाही. आणि लीळा ऐकायला, लीळाचं चिंतन करायला लागलो, आपण स्मरण चिंतन करायला लागलो किंवा आपलं पाठांतर आहे ते आपण पुटपुटायला लागलो का आपल्याला झोप येते. म्हणजे उलटं व्हायला पाहिजे की इकडूनच्या तिकडूनच्या मनात गोष्टी जर आल्या तर पटकन झोप यायला पाहिजे. आणि धर्माची गोष्ट आली तर आपल्याला झोप येली नाही पाहिजे. सतत चिंतन ते किती करावं किती नाही अशी आपल्याला ध्यास आणि भूक लागला पाहिजे. परंतु तसं कधी होताना दिसत नाही आणि हेच आपल्याला धर्माला आड येत असतं. आणि म्हणून
वेडा पिसा बैरा या आजूबाजूला आपल्याला दिसतात. तसंच आपणही आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं तर आपणही कोणत्या कशामध्ये बसतो हे लक्षात आलं पाहिजे. त्याला काय ऐकायला आवडतं त्याच्यानुसार तो बैरा ठरतो. एखाद्या व्यक्तीला धर्माची गोष्ट सांगितली का तो म्हणतो ये नका सांगू आता, लय वेळा झालं, ते खूप वेळा झालं, किंवा तो प्रतिक्रिया न देता कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स देणार नाही. पण तीच गोष्ट जर राजकारणाची, समाजकारणाची किंवा या साधूचं त्या साधूचं, या नामधारकाचं या वासनिकाची अशी चर्चा सुरू झाली तर तो अत्यंत उत्साहात त्याच्यामध्ये सहभागी होत असतो, सहभाग नोंदवत असतो. तर हा बहिरा माणूस असतो. कारण त्याला काय ऐकावं हा सेन्स नाही. इंद्रिय परमेश्वरांनी काय करण्यासाठी दिलेले, डोळ्यांनी काय पाहावं, कानांनी काय ऐकावं, तोंडाने काय बोलावं. परमेश्वर म्हणतात कृष्णमय व्हायचं आहे. ऐकायचं आहे तर फक्त परमेश्वराची स्तुती, बोलायचं आहे तर फक्त परमेश्वराची स्तुती, पाहायचं आहे तर फक्त श्रीमूर्ती, मनात चिंतन करायचं तर फक्त परमेश्वराच्या लीळा. अशा पद्धतीनं जो जीव आहे तो सात्विकतेच्या पलीकडे गेलेला जीव परमेश्वरापर्यंत जात असतो. परंतु आपल्याला हे आपलं वेडेपण, पिशेपण, आंधळं, मुकेपण हे आपल्याला आपलंसुद्धा जाणवत असतं. म्हणून आपण कशामध्ये बसतो आहे आणि आत्ता आपण कोणत्या अवस्थेत आहे हे सुद्धा आपल्याला आपलं लक्षात येईल इतरांचं लक्षात घेण्यापेक्षा. त्याच्यामुळं आपल्याला जे परमेश्वरांनी सांगितलेले साधना आहे, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, यांना पाहिल्यावर सुद्धा त्यांना नमस्कार किंवा दंडोत करण्याची इच्छा होत नाही. अशी क्रिया त्याला करायची इच्छा होत नाही, मानसिकता होत नाही. हिंसा तो चुकवत नाही. तो आंधळा म्हणजे डोळ्याने दिसतंय आणि तरी न पाहिल्यासारखं करायचं, जाऊ दे म्हणायचं. म्हणजे मनामध्ये ते आपलेपण नाही, प्रेम नाही, प्रीती नाही. परमेश्वराने सांगितलं जे आहे की अच्युत गोत्रीय परमप्रीती करा, ती भावना नाही, ती जी अनुकूलता असायला पाहिजे ती नाही. तो आंधळा आहे. म्हणजे डोळ्यांनी सरळ दिसतंय की समोर आलेले नामधारक आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे किंवा एखादं स्थान आहे. किती घाईत असेल तर 2 मिनटं लागतात, 5 मिनटं लागतात स्थान करण्यासाठी. चला जावं, तिथली लीळा आठवावी, स्मरण करावं, चिंतन करावं किंवा स्थानपूजन करावं, हे आपल्या डोक्यात येत नाही. तर तो आंधळा आहे. आणि आंधळेपणाचं जे लक्षण आहे हे अनेकांना आपल्याला जाणवत असतं, अनेकांचं जाणवत असतं. काही पाहिल्याचं न पाहिले केल्यासारखं होतं, मनामध्ये कटुता असते. परंतु जरी कटुता असेल तर त्याच्याविषयी एक विपरीत भावना न ठेवता त्याच्याकडं नाम आहे, ड्रेस आहे, तो आपला परमार्गाचा आहे. तुमचे वैचारिक मतभेद असतील असू द्या, परंतु दंडोत घालायला काय चाललं आहे, बरी का तब्येत, बरी का, असं विचारायला कोणत्या प्रकारची हरकत नाही. ते मनातून जरी नसेल, खोटं का होईना, पण ते आपण बोललं पाहिजे. ती सवय आपल्याला लागत असते. याचं बिरबल बादशाहच्या गोष्टींमध्ये एक सुंदर असं उदाहरण वाचनात आलेलं आहे की एकदा असंच बिरबल जो बादशाह जो आहे तो बादशाह त्या बिरबलाला विचारतो का आपल्या राज्यामध्ये आंधळे लोक किती आहे. तो क्षणाचाही विलंब न लावता तो बिरबल म्हणतो सर्वच आंधळे, डोळे असणारे नाहीचे जवळजवळ. म्हणे तू काय मूर्खासारखा बोलतो म्हणे, डोळे नाही असं स्पष्ट सांगून ठोकून टाकलं म्हणे, आणि सर्व लोक तर काम करतात त्याच डोळ्यांनी करतात म्हणे. त्याच्यासाठी तुम्हाला सप्रमाण मला द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी 1 दिवस द्या म्हणे. तर आता तो बादशाह ते म्हणे ठीक आहे, सप्रमाण मला समजून सांग, अन्यथा तुला जन्मठेपेची शिक्षा होईल. परंतु बिरबल हुशार मुळात. दुसऱ्या दिवशी तो राजाची परवानगी घेऊन एक त्यांचा सेवक घेऊन जातो जो इमानदार असतो, आणि त्याला सर्व फक्त एकच सांगतो की मी माझ्या घराच्या समोर जी बाज आहे मी विनत राहील म्हणे, आणि येणारे लोक काय प्रश्न करतात त्याच्यानुसार मी तुला आंधळे आणि डोळे असलेले याचं वर्गीकरण किंवा याची लिस्ट करायला लावेल. त्या पद्धतीने इमानदारीत लिस्ट तयार कर, कारण तुला बादशाला ती दाखवायची आहे आणि ठरवायचं आहे. त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी तो आपल्या अंगणामध्ये आपल्या घराच्या पुढे एक बाज विणायला बसतो. आता तिथं रस्ता आहे त्याच्यामुळे लोक येताना जाणारच, परंतु त्याला प्रत्येकजण विचारत असतो काय बिरबल आज काय बाज विणताय वाटतं. लगेच तो सांगतो त्या सेवकाला का हा आंधळा आहे, याची आंधळ्यामध्ये गंती कर, याला स्पष्ट दिसतंय का मी बाज विणतोय तरी हा मला प्रश्न विचारतोय. दुसरा येतोय काय काम चाललं आहे, काय करताय आज, असं विचारताय, म्हणजे तो आंधळा. अशा अनेकांनी न बोलता बारे बिरबल बाज विणतोय, तो त्याचं काम करतोय, आपल्याला काय करायचं, आपण आपल्या रस्त्याने जावं, असा कोणत्याही विचाराचा एक काही माणूस सापडला नाही दिवसभरात. आणि जेव्हा ते बादशाला सांगितलं
की अशी अशी परिस्थिती दिवसभरात मी बघितली त्या शावकाने, तेव्हा त्या राजालाही पटलं की खरंच सर्व लोक आंधळे. तशी आपली अवस्था आहे. आपल्याला सारं दिसतंय, समजतंय, कळतंय, परंतु ते कृतीत जर आपण आणत नसेल तर ते डोळे असण्याला काही अर्थ नाही. कारण ते डोळ्याचं इंद्रिय जे आहे ते इंद्रिय योग्य पद्धतीनं काम करून आपल्याला त्याची जाणीव तो करून देत नसतो. म्हणून अशा पद्धतीचे आंधळे आपल्याकडं आजूबाजूला सर्व दिसतात आणि ते असले नाही पाहिजे. आणि आपणही कसे आहोत याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. वैचारिक मतभेद असणं, वैचारिक हेवेदावे असणं हे जिवंतपणाचं जरी लक्षण असलं तर परमेश्वराने सांगितलेला धर्म मात्र खूप मोठा आहे, खूप मर्यादेच्या पलीकडचा अमर्याद आहे. त्या पद्धतीनं धर्माच्या चौकटीत राहून आपल्याला धर्म सांभाळायला परमेश्वराने लागलेला आहे. त्याच्याकडं रंकवृत्ती नाही आहे, नम्रता नाही आहे, किंवा गौरवपर बोलणारा, स्तुतीपर राहणारा, प्रिय न बोलणारा, उचित धर्म वार्ता, चर्चा करीत नाही, संवाद करत नाही, अशा पुरुषांना धर्माचा अधिकार नाही म्हटले. कारण तो मुका आहे. ज्याला धर्मावरती बोलायला आवडत नाही, धर्म सांगायला आवडत नाही, धर्म ऐकायला आवडत नाही, तर तो आंधळा, मुका, बाहिराच आहे म्हटले. कारण धर्माच्या कारण परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्याचा उद्देश काय आहे की ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे. बरं, सृष्टी निर्माण करून साऱ्या 81 कोटी 1.25 देवतेला व्यापाराला का लावलेलं आहे की ह्या जीवाला आनंदला न्यायचं आहे. परत स्वतः परमेश्वराने अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर जीवासारखा होऊन येतो. उद्देश काय की जीवाला आनंद द्यायचा आहे. आणि हे सर्व सांगून आपल्याला परमेश्वराने अनेक तत्त्वसिद्धांतातून सांगितलेलं असताना त्याचा उद्देश क्लिअर असतानासुद्धा आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते. आणि जे इंद्रिय आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने दिलेले त्याचा वापर मात्र आपण दुसरीकडे करत असतो. म्हणून ते डोळे असले काय, कान असले काय, नाक असलं काय, तोंड असलं काय आणि बुद्धी असली काय, अंतकरण असलं काय, त्याचा काय उपयोग नाही. ते दिलं आहे कशासाठी हे परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून आंधळा, मुका, बाहिरा याविषयी जी व्याख्या आहे हे आपण समजून घ्या. आपल्या डोक्यात येतंच आंधळा म्हणजे त्याला डोळे नाही. जो आंधळा माणूस आपण जो बघतो बाह्य अंगाने बघतो आणि त्याच अनुषंगाने आपण घेत असतो आणि तसंच आपण वागत असतो, तसंच आपण बोलत असतो. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की रजे रंगे तो वेडा, तमे तापे तो पिसा, ज्ञान ऐकत नाही, ज्ञान दृष्टीने तो पाहत नाही, तो आंधळा किंवा मुका, कथा वार्ता मनन चिंतन करीत नाही, अशा लोकांना धर्माचा कोणत्या प्रकारचा अधिकार नाही. कारण धर्म म्हटला का त्यांना खूप मोठं जड वाटायला लागतं. उत्साह नसतो. बाकीच्या गोष्टीमध्ये खूप उत्साह त्याला असतो. अन्य वार्ता करा, काही गोष्टीशी चर्चा करा, काही गोष्ट करण्यासाठी सांगा, किंवा आणखीन इकडं तिकडं फिरायला, पर्यटन करायला खूप लोकांना आवडतं. परंतु ते स्थान करण्याच्या अनुषंगाने विचार केला की लगेच त्याला आळस येतो, कंटाळा येतो. आत्ताच मी स्थान करून आलेलो आहे. सत्संग म्हटलं का त्याला कंटाळा येतो की बाबा मला सर्वच येतं आहे, तेच काय ऐकायचं. अशा अनुषंगाने त्याच्यामध्ये जर धर्माच्या अनुषंगाने उत्साह राहत नसेल आणि उत्साह नसेल तर त्याच्याकडं असलेले इंद्रिय, ते इंद्रिय हे बिनकामाचे, कोणत्या उपयोगाचे नाही आहे. आणि त्या जीवाला परमेश्वराने आंधळा, मुका, बाहिरा सांगितलेलं ना, अशांना धर्माचा अधिकार नाही. म्हणून एखादा अवयव नाही म्हणून धर्माचा अधिकार नाही. ते युक्त आणि अयुक्त शरीराच्या अनुषंगाने परमेश्वराने जरी सांगितलेलं असेल, परंतु संस्कार जर त्याला ते करत असतील, करायला लावत असतील तर त्यांनी करायला हरकत नाही. कारण परमेश्वर देणार आहे, अनार्जित दाता आहे, तो काय देणार नाही. कारण मी कधीतरी गंगेवरती स्नान करायला दररोज जात असतो, पण कधीतरी एक व्यक्ती मला प्रकर्षाने जाणवते. ती व्यक्ती कधीतरी मला भेटत असते. तो अक्षरशः डोळे नसलेला व्यक्ती आहे. म्हणजे आपल्या अनुषंगाने बाह्य अंगाने बघितलं तर आंधळा आहे, परंतु तो चाचपडत येईल, फुलहार घेऊन येईल, बघत बरोबर स्थानाजवळ जाईल, अत्यंत नम्रपणे रंक होऊन परमेश्वराच्या स्थानावरती डोकं टेकविल, फुलं वाईल, नंतर बाजूला होऊन बरोबर दुःख करून देवाला दंडोत घालील, शांतपणे स्मरण करील आणि गुपचूप निघून जाईल. आता आपण जर युक्त आणि अयुक्ताच्या अनुषंगाने घेतलं त्याला ज्ञानाचा आणि प्रेमाचा अधिकार नाही असं आपण म्हणतो, पण संस्कार त्याला करायला लावतात. परमेश्वर अनार्जित दाता आहे, त्याला परमेश्वर काय देतील हे आपण सांगू शकत नाही. आपल्याला डोळे असून जर आपण ते करत नसेल तर मग त्याच्यापेक्षाही आपण खालच्या दर्जाचे होऊ. एखाद्याला डोळे नाही आहे परंतु डोळ्यासारखं जर ते काम करत असेल, कान नाही आहे पण कानासारखं काम करत असेल, तर
त्याचा फायदा त्याला नक्कीच होतो. आणि एखाद्या व्यक्तीकडे एखादा अवयव नसेल तर दुसरे अवयव त्याचे आपोआप जास्त कार्य करताना आपल्याला दिसतात. आणि असे लोक आजूबाजूला आपल्याला भरपूर दिसतात, जाणवतात. आपणही कोणत्या अवस्थेत आहोत, आपण आंधळे आहोत का, बहिरे आहोत का, मुकी आहोत का, तर धर्मावरती कुणी बोलतच नाही आहे. मी बघितलं की धर्मावरती चर्चा करायचं म्हटलं का प्रत्येकाला आळस येतो, प्रत्येकाला कंटाळा येतो. आणि त्याच्यामध्ये इतके तरी प्रश्न निर्माण होतात की मग अन्यकथन करू नये, त्याचा दोष लागेल, हे लागेल, ते लागेल, अनेक विषय व्यवस्था त्यांनी केलेल्या राहतात. धर्मावरती चर्चा करायला कोणाची तयारी नसते. सत्संग ऐकायला खूप कमी टक्केवारी आपल्याला जाणवत असते. त्याच्यामुळं आपण कितीतरी जीव हे मुके आणि बहिरे आणि आंधळे आजूबाजूला बघत असतो. आणि असे जीव हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच्या कृतीवरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या उत्साहावरून आपल्या लक्षात आले पाहिजे. आपल्यालासुद्धा कशामध्ये इंटरेस्ट आहे, कशामध्ये उत्साह वाटतो, त्याच्यानुसार आपण कोण आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. नित्य वस्तुविवेक, शमदमादी साधन मुमुक्षत्वाचं म्हणजे नित्य आणि अनित्य. नित्य वस्तू ही परमेश्वर आहे. अनित्य वस्तू कोणती आहे? परमेश्वरांनी सांगितलेले जे 4 पदार्थ आहे. परमेश्वर ही नित्य वस्तू आहे, नित्य आहे. पण जीव, देवता, प्रपंच हे अनित्य आहे. याचा सारासार विचार करणारा किंवा सद्सद विवेक बुद्धीने जाणणारा, ज्ञानाने लक्षात येणारा आणि तशा पद्धतीनं अंतर्मनाने निग्रह करून बाह्य इंद्रियांचा निग्रह करणारा, जो मोक्षाची, परमेश्वराचीच अपेक्षा करतो, त्याला मुक्ती हवी आहे, तो जो जीव आहे हा धर्माला अधिकारी आहे. परमेश्वराने अगोदरच्या सूत्रामध्ये काय सांगितलं का धर्माला अधिकारी कोण नाही आहे. आणि आता दुसऱ्या सूत्रामध्ये परमेश्वर सांगतात का अधिकारी कोण आहे, का ज्याला सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून तो धर्माची जाणीवतून धर्म तो सांभाळत असतो. नित्य अनित्य वस्तूकडे पाहतो. परमेश्वर स्पष्ट सांगितलं आहे, सकळे संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. ह्या अवस्थेवरती, ह्या विचाराने जो चालत असतो, जो धर्म सांभाळत असतो, धर्म जाणून घेत असतो आणि धर्म करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या जीवाला परमेश्वर धर्माचा अधिकार आहे. कोणत्या आयऱ्यागारा येऊन परमेश्वराचा धर्म त्याला भेटत नाही. भेटलाय तरी कोणालाही ते कळणार नाही. कळालाय तरी तो कोणीही त्या कृतीवरती, त्या त्यागावरती, आचारावरती जाणार नाही. आणि एखादा आचारवंत असेल तर त्यातला प्रत्येकजण परमेश्वराला प्राप्तच होईल किंवा पुन्हा संबंध भेटेल याची गॅरंटी नाही. कारण परमेश्वराने विरळा नांदे स्पष्ट सांगितलेलं आहे. हे दुर्मिळातलं दुर्मिळ, रहस्यातलं रहस्य. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यात आपण कुठं बसतोय, आपल्याला खरंच देव असायला पाहिजे, देव भेटायला पाहिजे, अशी जर प्रवृत्ती नक्कीच असेल तर नक्कीच आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे सूत्रांचं जे गुंफन आहे किंवा सूत्रांचं जे अर्थ आहे हे आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हे नामधारक वासनिकासाठी तर अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण साधनवंत जे आहे त्यांनी त्याग केलेला आहे, त्यांच्यापर्यंत या गोष्टी काही अंशी पोचल्या म्हणूनच ते तिथपर्यंत पोचलेले. त्यांना जी गरज आहे त्या अवस्थेत जाऊन ते त्यानुसार ते आचरण करतात किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारण साधना अवस्था ही नामधारकाची आहे, वासनिकाची आहे, भिक्षुकाची आहे. जोपर्यंत परमेश्वर प्राप्त होत नाही तोपर्यंत मग शब्दज्ञानी असो, अपरोक्ष ज्ञानी असो, विशेष ज्ञानी असो, सामान्य ज्ञानी असो, हे सर्व जोपर्यंत अनादि अविद्येचा छेद होत नाही ती साधना अवस्थाच आहे. आणि त्या साधना अवस्थेत गेल्यानंतर बरोबर परमेश्वर आपल्याला जे सांगतात ते आपण करत असतो. आपण केलं पाहिजे तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल, अन्यथा हे होऊ शकत नाही. आणि हे आता कोणत्या अवस्थेत आपल्याला मिळवायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. अत्यंत सुंदर असं सूत्र पुढचं आहे, जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्ये. जे वय विषयाला आहे आपण समजतो ना, कारण कर्मराटीमध्ये याविषयी खूप समज आहे की हे वय आता काम करण्याचं आहे, पळायचं आहे, संसार करण्याचं आहे, आता कुठं देवदेव करा, म्हातारे झाले, सर्व संपलं की मग देवदेव करा, मग मंदिरात जा. आणि अशीच अवस्था आपल्याला कर्मराटीमध्ये दिसते. तशी दैवराटीसुद्धा काही अंशाने दिसती गोष्ट. परंतु परमेश्वराने ह्या सूत्रांनी आपल्याला ही जी अवस्था आहे, मानसिकता आहे, ही पूर्णपणे खोडून टाकली. जोची अवसर विषयात तोची ब्रह्मविद्या. ज्या वयामध्ये आपण विषय भोगत असतो, संसार करत असतो, पळत असतो, व्यवसाय, नोकरी सारं करत असतो, पैसा मिळवण्याच्या पाठीमागे जात असतो, त्याच वयात ब्रह्मविद्याशास्त्र होण्याची शक्यता असते किंवा ब्रह्मविद्याशास्त्र होत असतं. कारण त्यावेळेस आपली शारीरिक क्षमता पक्की असते. शारीरिक क्षमता जर तारुण्यात असेल तर बौद्धिक क्षमतासुद्धा तारुण्यात असते आणि पक्की असते. त्याच वेळेस ते मिळू शकतो. शरीर थकलं आहे तर बुद्धीसुद्धा थकलेली आहे. शरीर काम करत नाही तेव्हा बुद्धीसुद्धा काम करू शकत नाही. त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, काय समजणार आहे. जर ते आपल्याला समजलेलं असलं
तर आपण ते कृती करणार आहे. म्हणून ज्या विषयामध्ये, ज्या अवस्थेमध्ये आपण विषय उपभोगत असतो किंवा विषयाच्या पाठीमागं पळत असतो, त्याच अवस्थेत ब्रह्मविद्या आपण शिकलो पाहिजे. वेळात वेळ काढून आपण ते शास्त्र, धर्म, ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे. अन्यथा उतार वयामध्ये मग आपण करून पाहू, त्याग करू, त्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करू, असं कधी होत नाही. आणि आजूबाजू मी सत्संगाला जात असतो त्यावेळेस मला अशा अवस्थेत कितीतरी लोक गेलेले दिसतात की जे 50 वर्ष झाले उपदेश घेतलेला आहे, धर्म सांभाळताय, स्थानं करताय, क्रिया करताय, परंतु ज्या अवस्थेत त्यांनी ज्या वेळेत धर्म जाणीव किंवा ज्ञान घ्यायला पाहिजे त्यावेळेस ते न घेतल्यामुळं आता त्यांना किती सांगा हिंमत होत नाही आणि त्यागाची प्रवृत्ती होत नाही. याचं कारण की ज्या अवस्थेत त्यांनी घ्यायला पाहिजे ते न घेतल्यामुळे ती हिंमतच होणार नाही. दृष्ट आणि अदृष्ट पण समजलंच नाही, त्याच्यामुळे ती क्रियाच घडली नाही, आयतुकाकडे ते गेलंच नाही, झुकलंच नाही. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ती त्यागाची भावना निर्माण होत नाही. याच्या उलट एखादी व्यक्ती का कमी वयामध्ये 17, 18, 20 वर्ष ज्यावेळेस लोक पैसा कमावतात, पळतात, धावतात, त्यावेळेस धर्म काढत असतो, त्याला केव्हा कधी संधी भेटेल फक्त त्याची वाट पाहत असतो. संधी भेटताच तो त्याच्यामध्ये हिंमत येते आणि तो त्याग करण्या पाठीमागं कधी पाहत नाही, कारण त्यांनी ते वेळ पकडलेली असते. ती वेळ पकडणं अत्यंत गरजेची राहते आणि ही वेळ प्रत्येकजण पकडू शकत नाही. परंतु आपल्याला पकडायची असेल तर या सूत्र सतत आपण चिंतन केलं पाहिजे की जो अवसर विषयाशी तो ब्रह्मविद्येशी. म्हणून लोक पैसे कमावत आहे, लोक पळत आहे, लोक काय काय मान पान पैसा अडका घर दार जमीन जुमला इस्टेट मिळवत आहे, त्याचा विचार न करता सर्वात मोठी जी संपत्ती परमेश्वर संपत्ती ती आपण जर मिळवली तर नक्कीच आपल्याला या अध्यात्माच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीचं जे सर्वात मोठं जे शक्ती आहे, सर्वात मोठे जे संपत्ती आहे ती मिळू शकते. अन्यथा आपण याच्यात जाऊ आणि ज्यावेळेस करायची वेळ येईल त्यावेळेस हिंमत गेलेली असेल, समजलेलं नसेल, त्यावेळेस वासना केलेली राहते, नाही आपण करू, मग त्याग करू, हे करू, आत्ता ती वेळ नाही आहे असं म्हणून जर ती वेळ आपण दवडली तर नक्कीच आपल्याला ते भेटू शकत नाही. म्हणून वेळ पकडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी वेळ पकडली तो देव पकडू शकतो, ज्यांनी वेळ पकडली तो धर्म पकडू शकतो. अन्यथा वेळ ज्यांनी दवडली त्याला काहीच मिळू शकत नाही. आणि असे वेळ दवडलेले साधक आपल्याला आजूबाजूला भरपूर दिसतात. कारण एखाद्या व्यक्ती अंथरुणावर पडलेली असते, 50 वर्ष झालेले उपदेश घेऊन भरपूर धर्म केलेला आहे, स्थानं केलेले आहे, क्रिया केलेली आहे, परंतु माझ्यासारखा जेव्हा जातो आणि मी त्यांना म्हणतो मी आता काय राहिलं तुमचं त्याग करायला, करता का त्याग, घेता का संन्यास, आता मृत्यूशेवर पडलं तरी काय हरकत नाही, तरी त्यांची वासना होत नाही, तरी ते नाही म्हणताय. म्हणजे हे कारण काय आहे, हे लक्षण काय आहे का त्यांनी वेळ पकडलेली नाही आणि म्हणून त्याग करायला काही राहिलं नाही सुद्धा तरी त्याग करायची इच्छा होत नाही. आता उद्या जाऊ का परवा जाऊ अशी अवस्थेत असताना सुद्धा त्यांची वासना होत नाही. परंतु याच्या उलट काही लोक असतात की बाबा माझी काही आता खरं नाही आहे, 2-4 दिवसात का 8 दिवसात का महिन्यात मी जाण्याची शक्यता आहे, माझ्याकडून त्याग घडला पाहिजे, माझ्याकडून प्रायश्चित्त करून घ्या, मला संन्यास घ्यायचा आहे, माझ्याकडून काही हो का नाही हो, पण ती दशीची धरिली पुरी असं परमेश्वराचं वचन आहे, ते तरी मी पाळण्याचा प्रयत्न करतो, अशी वासना ठेवणारे पण लोक आहे. पण त्यांनी वेळ पकडलेली राहते. ज्या वयामध्ये लोक पैसे कमावत आहे, पळत आहे, धावत आहे, त्या वयात त्यांनी थोडंफार शास्त्र काढलेलं असतं, थोडंफार शास्त्र समजून घेतलेलं असतं, ती जाणीव त्यांना झालेली असते. म्हणून त्या वेळेच्या संधीचा ते फायदा उठवण्यासाठी ती वेळ येण्याची वाट पाहत असते. म्हणून आपण सुद्धा या गोष्टीत बसलो पाहिजे. मला आठवतं मी कॉलेजला होतो आणि काही साधूसंत घरी येणं जाणं असायचं, तर मला कोणी भिक्षुकांनी म्हणा किंवा कोणीतरी वासनिकांनी मला सहज बोलले की तुम्हाला धर्माची आवड दिसते, तुम्ही धार्मिक आहात, पण हेच वय अभ्याससुद्धा करण्याचं, हेच वय ज्ञान काढण्याचं. त्यावेळेस तर काहीच कळत नव्हतं. म्हटलं हेच वय ज्ञान काढण्याचं, मग बाकीचं कधी करायचं, म्हणे बाकीचंही करायचं आणि हेच करायचं, तुम्ही आता कशा पद्धतीने मॅनेज करता ते तुम्ही ठरवा. ते मला पटलं आणि तेव्हापासूनच मी अगदी 10वीपासूनच हे धर्मशास्त्र साधूसंतांच्या शुभचिंतनाने देवकृपेने तशा अवस्थेतले साधूसंत भेटत गेले आणि अभ्यास होत गेला. तर ही जी गोष्ट आहे ही खूप मोठ्या फायद्याची पुढं जाऊन आपल्याला भेटत असते. परमेश्वरांनी सूत्रातून तर या गोष्टी सांगितल्याच आहे, घेईजे घुकीजे काळे करून उपयोगात आहे. ते घेत राहा, समजून घ्या, नाही समजलं तरी ते ऐकत राहा, तरी वाचन करत राहा, तरी चिंतन करत राहा.
ते कधीतरी केव्हा तरी बरोबर ते उपयोगी पडतं. मग ते सत्संगाचं एखादा सत्संग ऐकल्यानंतर लक्षात येईल, काही आचार करण्याची वेळ येईल किंवा त्याग करण्याची वेळ येईल, तेव्हा मात्र बरोबर आपल्याला ते लक्षात येतं. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की आपल्याला हे कसं मिळवायचं आणि कोणत्या पद्धतीनं मिळवायचं. नाहीतर आपण ते मिळवत राहतो, लक्षात येत नाही. दुःख म्हणजे अर्थता जी असेल दुःखाची, तर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने पुढचं सूत्र आलेलं आहे. दुःख दुःख त्रसचितो जिज्ञासूवृत्तम मयी अर्थार्थी नित्यपदाकांक्षी श्रद्धे परमास्तिकी. ईश्वर वियोगाने त्रसलेला, उत्तम अर्थ जाणण्याची इच्छा असलेला, नित्यपदाची अपेक्षा करणारा, परमश्रद्धा असलेला असा जो पुरुष धर्माला अधिकारी आहे. धर्माला अधिकार कोण कोण जीव आहे हे सूत्रामधून परमेश्वर सांगतात की ज्याला ईश्वर वियोगाची अर्थता आहे, दुःख आहे, परमेश्वर कधी होईल, मला सारं भेटलं आहे परमेश्वर झाला नाही, ही भावना आणि दुःख त्याच्यामध्ये जो सतत तळमळ करीत राहतो, दुःख करीत राहतो. त्याचप्रमाणे उत्तम अर्थ जाणण्याची इच्छा, शास्त्र जाणण्याची इच्छा, यथार्थ जाणण्याची इच्छा आणि त्याच्यासाठी सतत जिज्ञासक वृत्तीने तो धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. आणि नित्यपदाची अपेक्षा म्हणजे परमेश्वर कधी होईल, म्हणजे परमेश्वराचा आनंद, परमेश्वराचा मोक्ष, परमेश्वराची मुक्ती हे कधी मला मिळेल, अशा पदाची सतत मुक्तीची चाड करणारा जो परमश्रद्धा ठेवून जो पुरुष प्रयत्न करीत असतो, धार्मिकता करत असतो, त्याला धर्माचा अधिकार आहे. हे इतकं सोपं नाही आहे. आपण सहजच म्हणतो याला धर्माचा अधिकार आहे, मी हे करतो आहे, मी ते करतो आहे, मी उपदेश घेतला आहे, क्रिया करतो आहे, स्थानाला जातो आहे. परंतु धर्माचा अधिकार कोणाला आहे हे परमेश्वराने अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे धर्माचा अधिकार नसलेले जीव आणि धर्माचा अधिकार असलेले जीव याचं वर्गीकरणात्मक आपल्याला या गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या. यावरती किती बोललं तर कमी आहे. पुढच्या सत्संगामध्ये याच्यावरती आपण अधिक चिंतन करणार आहोत. नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.